वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति। या कुन्देन्द्रतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण अंबरीश नावाच्या राजाची माहिती थोडीफार सुरू केली होती. सुकन्या चरित्र आपलं बघून झालं होतं आणि अंबरीश शब्दाचा अर्थ मी मागच्या याला आपल्याला सांगितला होता. आता आपण पुढे अंबरीश राजाची कथा बघणार आहोत. वैवस्वत मनुच्या पुत्रांपैकी हा एक नाभाग राजाचा मुलगा अंबरीश, याची कथा आता पुढे चालू केली आहे. आपण मागच्या वेळेला ऐकले की हा एक अतिशय भगवंताचा भक्त आहे. भक्त म्हणजे काय तर दास्य भक्तीत सेवा ही मुख्य आहे. सेवा म्हणजे काय? भगवंताचं देऊळ झाडणं, त्याची पूजा अर्चा करणं, सतत भगवंताचं नामस्मरण करणं, काया वाचा मनाने सतत भगवंतात लीन राहणं, हेला दास्य भक्ती असं म्हटलेलं आहे. दास्यत्व आपण परमेश्वराचे दास आहोत, सेवक आहोत, हा भाव मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. जो स्वतः भोजन करतो त्याचं पोट भरतं, त्याप्रमाणे जो भजन आणि पूजा स्वतः करतो त्यालाच त्याचं फळ मिळेल, नाही का? 4 कामं ही ज्याची त्यांनीच करायची असतात, स्वतःच करायची असतात. कोणती 4 कामं बरं? भोजन, विवाह आणि देवाची भक्ती आणि मरण. ज्याला जन्म आहे त्याला मरण आहेच. ही 4ही कामं आपल्यालाच करायला लागतात. अंबरीश राजा तर चक्रवर्ती राजा होता आणि तरीसुद्धा त्याच्या राजदरबारात किती सेवक असतील, किती नोकर असतील, किती पुरोहित असतील, किती भाट असतील, पण तरी तो देवाची सेवा मात्र स्वतः करत होता. देवाच्या देवळाची झाडझूड तो स्वतः हाताने करीत असे. कारण त्याचा भाव होता की झाडझूड करण्याने वैष्णवांच्या पायधुळीचा लाभ आपल्याला होतो, अशी भक्ती त्याच्या मनात होती. भागवतात असा स्पष्ट उल्लेख आहे की अंबरीश पायात जोडा न घालता पायीच देवाच्या दर्शनाला जात असे. एकदा तरी अंबरीशाने ठरवलं की भगवंताच्या प्रीत्यर्थ 1 वर्षापर्यंत एकादशीचं व्रत करायचं आणि त्याप्रमाणे त्याने 1 वर्षभर कार्तिक महिन्यापासून सुरुवात करून त्याची
सुरुवात केली एकादशीला आणि शेवटच्या कार्तिक महिन्यापर्यंत त्याची आता समाप्ती करायची. हे एकादशी व्रत आहे ना, हे सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ असं व्रत आहे. या व्रताचे 2 प्रकार आहे, निषेध व्रत आणि परिपालन व्रत. निषेध व्रत म्हणजे काय, तर अन्नाहार घ्यायचा नाही, अन्नाहाराने दोष येऊ नये म्हणून अन्न ग्रहण करायचं नाही. आणि हे व्रत हे फक्त एकच दिवस आपण उपास करतो. सकाळपासून काही ना काहीतरी आपलं खाणं चाललेलं असतं. उपास म्हणत आपण साबुदाण्याची खिचडी खातो, थालपीठ खातो, राजगिऱ्याचा लाडू खातो, दशम्या खातो. परत आपलं काही नाही तर खिरी आहेतच वेगवेगळ्या प्रकारच्या. रताळी उकडलेली असतात, फोडी केलेल्या असतात, तळण असतं, बटाट्याचा चिवडा असतोय, पुन्हा काही नाही तर दूध आहेच, ताक पितोय. अशा प्रकारे केलेलं व्रत हे किती फलदायी होणार. पण एकादशीच्या व्रताचं महत्त्व असं आहे की हे व्रत 3 दिवसाचं आहे. दशमीला सकाळी एकदाच सात्विक भोजन खायचं आहे. हविषान्न खायचं म्हणजे काय, तर दूध भातासारखा सात्विक आहार घ्यायचा आहे. अजीर्ण होईल इतकं जेवायचं नाही, अतिशय साधा हलका फुलका आहार घ्यायचा आहे, सात्विक असा. दशमीला आदल्या दिवशी, एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला सकाळी. आणि त्यानंतर तुम्हाला दूध आणि फळं घ्यायला हरकत नाहीत. दुसऱ्या दिवशी मात्र एकादशी निर्जला करावी असं म्हटलेलं आहे. पण ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी दूध किंवा ऋतुकालीन फळं यांचा समावेश आहारामध्ये करावा. आपण जे उपासाच्या फराळाचं ताट संपूर्ण भरतो एकादशी करून, तर ते तसं शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही. आणि मग त्यानंतर द्वादशीला तो उपवासाचं पारणं करायचं आहे. आणि पारणं झाल्यानंतर मग ब्राह्मणांना जेवण घातल्यानंतर आणि मग तो प्रसाद आपण ग्रहण करायचा आहे. आणि द्वादशीला सुद्धा फक्त एकदाच जेवण करायचं आहे. ज्यावेळेला ब्राह्मण जेवतील त्यानंतर तुम्ही उद्यापन झाल्यानंतर स्वतः जेवण करायला बसायचं. त्यानंतर संध्याकाळी द्वादशीला जेवण करायचं नाही. अशा पद्धतीने अंबरीश राजांनी वर्षभर एकादशीचं व्रत केलं. याला साधन द्वादशी असंही व्रत म्हटलं जातं. असं हे व्रत त्यांनी वर्षभर केलं. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन या सर्वांना भगवंताशी जोडणं म्हणजे एकादशी आहे. उप म्हणजे समीप आणि वास म्हणजे राहणे. उपवासाचा अर्थ म्हणजे देवाच्या जवळ राहणे आणि हीच खरी एकादशी आहे. अशा प्रकारे त्याने विधिवत केलेलं आहे व्रत. आणि कार्तिक महिन्यात व्रताच्या सांगतेसाठी तो यमुना तटी आलेला आहे अंबरीश राजा. तेथे त्याने स्नान केलं यमुनेवर, ब्राह्मणांची पूजा केली आहे आणि व्रताच्या पारणाच्या तयारीला तो मधुवनात गेला आहे. मधुवनामध्ये श्रीकृष्णाची पूजा यथाविधी केली आहे. अभिषेक करून घेतला ब्राह्मणांच्या समोर बसून. आणि मग अभिषेक झाल्यानंतर अभिषेकाप्रित्यर्थ त्यांनी ब्राह्मणांना अलंकार दिलेत, पुष्पमाला अर्पण केल्यात, अर्घ्य दिलंय, वस्त्र दिलेत आणि 60 कोटी गायी ब्राह्मणांच्या घरी पाठवल्यात. आणि त्या गायीसुद्धा कशा पाठवल्यात, तर त्यांना चांदीचे खूर बसवलेत आणि सोन्याची शिंग बसवलेत, शिंगाला सोन्याचं टोपण बसवले त्यांनी. आणि अशा प्रकारे त्या नटवलेल्या 60 कोटी गायी ब्राह्मणांना त्यांनी दान दिले आहेत. आणि आता तो दुसऱ्या दिवशी व्रताची द्वादशी लागणार आहे आता. आणि म्हणून ब्राह्मण त्याच्याकडे आलेले आहेत, राजवाड्यात सगळे जमलेले आहेत. आणि तितक्यामध्ये दुर्वास ऋषींचं आगमन तिथे झालेलं आहे. दुर्वास ऋषी आल्यानंतर त्यांनी मुनींचं स्वागत केलंय. या महाराज, आपण पण या. मी आता वर्षभर एकादशी केल्या होत्या, त्याचं मी आता उद्यापन करतोय, पारणं करतोय. आपण पण माझ्या इथे येऊन प्रसाद ग्रहण करा. त्यावेळेला दुर्वास म्हणाले की अरे, माझं अजून माध्यान्हिक कर्म व्हायची आहेत, मला नदीवर गेलं पाहिजे. मी संपूर्ण स्नान संध्या करून मग मी येतो. त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य पण होते.
ठीक आहे म्हणले, तुम्ही या, तोपर्यंत माझी बाकीची पूजा होईल. बरं म्हटले ते आणि निघाले. ते गेले स्नानसंध्या करण्यासाठी. इकडे राजाला त्रयोदशी लागण्यापूर्वी व्रताचं पारणं सोडायचं होतं आणि प्रसाद ग्रहण करायचा होता. आणि इकडे दुर्वास ऋषी जे गेलेत त्यांची वाट बघत बसलेत. ब्राह्मणांना जेवायला बसवायचं आहे, पण दुर्वास ऋषींना वेळच लागला, ते काही आले नाही लवकर. आता काय करायचं? ते स्नानसंध्येत इतके मग्न झाले की त्यांना वेळेचं भानच राहिलेलं नाही आहे. आता द्वादशी फक्त अर्धा घटका शिल्लक राहिली आहे. अंबरीश राजा मोठा धर्मसंकटात पडला आहे. मग त्यांनी सगळ्या ब्राह्मणांबरोबर या पारण्याबद्दल आता काय करावं पारण्याचं. ऋषीमुनी सगळे बसलेत, ते ब्राह्मण सगळे ताटकळलेत, त्यांनाही जेवायला वाढायचे. म्हणून ते ब्राह्मणांशी विचारतायत. ते म्हणताय, ब्राह्मणांना भोजन केल्याखेरीज आपण भोजन करणे आणि द्वादशी असेपर्यंत पारणं न करणे हे दोन्हीही दोषच आहेत नाही का? म्हणून जे केल्याने माझं कल्याण होईल आणि पापही लागणार नाही असं काहीतरी आता मला केलं पाहिजे. त्यावर पाणी पिणे म्हणजे भोजन करणे आणि न करणे सुद्धा होय. म्हणून मी आता असं करतो, हे ब्राह्मण हो, मी फक्त पाणी पिऊनच व्रताचं पारणा करतो. त्यावर सगळ्या ब्राह्मणांनी त्याला संमती दिली की तू म्हणतो ते बरोबर आहे राजा, तू चमचाभर पाणी पी आणि तुझ्या द्वादशीचं पारणं फेड आणि मग आम्ही जेवायला बसतो आणि हे पारणं तुझं पूर्ण होईल द्वादशीचं. असा निश्चय करून भगवंताचं मनोमन चिंतन केलंय आणि अंबरीश राजा घोटभर पाणी प्यायलाय आणि तो दुर्वास मुनींची येण्याची वाट पाहत राहिला. आवश्यक नित्यकर्म पार पडून दुर्वास मुनी यमुनेवरून परत आले. राजाने पुढे होऊन त्यांचं स्वागत केलं. पण त्यांना अंतर्ज्ञानाने कळलं की राजांनी पारणं केलं, ब्राह्मण जेवायला बसलेत. आणि अतिशय त्यांना राग आलाय, क्रोध आले, थरथर थरथर कापायला लागले. भुवया चढल्यावर तोंड वेडं वाकडं झालं आणि दरडावून राजाला म्हणाले, तू उन्मत्त होऊन स्वतःला सत्ताधारी समजलास काय? धर्म सोडून वागायला लागलास? हा कसला आलाय विष्णू भक्त? मी अतिथी म्हणून आलो, मला भोजनाचं निमंत्रण दिलंस आणि मला न वाढताच जेवला? तुला मी याचं तात्काळ फळ दाखवतो. असं म्हणून क्रोधाने त्यांनी आपली एक जटा उपटली आणि अंबरीश राजाला मारण्यासाठी त्याच्यातून एक कृत्या उत्पन्न केली. ती अग्निप्रमाणे धगधगत होती आणि ती कृत्या आता अंबरीशाच्या वर त्यांनी सोडली. अंबरीशाने पाहिलं की एक धगधगती कृत्या आपल्या दिशेने येतीये, पण तिला पाहून तो 1 इंचवर तसूभर केसभरही ढळला नाही म्हणला तरी चालेल. अजिबात त्याचं चित्त सुद्धा हललेलं नाहीये. शांतपणे तो बघतोय त्या कृत्याकडे. परमात्म्याने आता काय केलं, सुदर्शन चक्र ह्याच्या घरी ठेवलेलं होतं याच्या रक्षणासाठी आधीपासूनच. त्या सुदर्शन चक्राला भगवंतानी आज्ञा केली, जा माझ्या भक्ताचं रक्षण कर. आणि मग तात्काळ सुदर्शन चक्र त्या कृत्येच्या समोर येऊन ठेपलंय आणि त्या कृत्येला त्या सुदर्शन चक्राने जाळून टाकलंय. दुर्वासांनी आपला प्रयत्न फुकट गेला हे लक्षात आलं आणि ते नाराज झाले. तेवढ्या वेळात त्यांनाही कळलं की हे चक्र आता आपल्याकडे यायला लागलंय. आता मात्र ते घाबरले आणि आपले प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळत सुटलेत. साप जसा माणसाचा पाठलाग करतो तसं ते भगवंताचं चक्र त्यांच्या मागं लागलं. तेव्हा दुर्वास ऋषी मेरू पर्वताच्या गुहेत लपण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. 10 दिशा त्यांना कमी पडल्या. आकाश, पृथ्वी, 7 पाताळ सगळीकडे ते चक्र त्यांच्या मागं. दुर्वास ऋषी पुढे, चक्र मागे, दुर्वास ऋषी पुढे, चक्र मागे. चाललंय. समुद्र सगळीकडे ते त्यांच्या पाठीमागे गेले. स्वर्गात सुद्धा ते गेले तरी स्वर्गात त्यांच्या मागं चक्र आलेलंच होतं. जिथं ते गेले तिथे हे असह्य सुदर्शन चक्र त्यांचा पाठलाग करतंय हे त्यांनी पाहिलं. आता त्यांना कळलं की आपल्या आता त्रातात कोणी नाही. आता आपल्याला फक्त ब्रह्मदेवच वाचू शकतील आणि म्हणून ते पळत धावत ब्रह्मलोकात ब्रह्मदेवांकडे आलेले आहेत आणि म्हणले, हे स्वयंभू ब्रह्मदेवा, हे भगवंताच्या या तेजोमय चक्रापासून माझं रक्षण करा.
ब्रह्मदेवाने हात वर केले. ब्रह्मदेव म्हणाले, हे भगवंतांचं चक्र आहे, प्रत्यक्ष परमात्मा ज्येष्ठ, अहो त्यांचं चक्र आम्ही कोण थांबवणार? आम्हाला काही तो अधिकार नाही. तुम्ही ज्यांनी चक्र पाठवले त्यांच्याचकडे जा. तुम्ही नाहीतर शंभू महादेवांकडे जा. शंभू महादेवांकडून होत असेल तर बघा म्हटले. असं करून ब्रह्मदेवांनी दुर्वास ऋषींना महादेवांकडे पाठवले. आता ते परत परत वैकुंठ कैलासात आलेले आहेत. महादेवांकडे आल्यानंतर महादेवांनी सांगितलं, हे चक्र त्या विश्वेश्वराचं शस्त्र आहे, याचा प्रतिकार काही आम्हाला करता येणार नाही. आपण त्या भगवंतांनाच शरण जा आणि तेच तुमचं काय ते ह्याच्यातून सुटका करतील. आता दुर्वास ऋषी म्हणले, आता नाईलाज झाला, आता आपल्याला वैकुंठातच जायला पाहिजे. आणि म्हणून लक्ष्मीपती भगवान लक्ष्मीसह जिथे निवास करतायत त्या वैकुंठाकडे आता हे दुर्वास मुनी पळत आलेत. आता ते भगवंताच्या चक्राच्या आगीने होरपळायला लागलेत, थरथर थरथर कापतायत आणि भगवंतांच्या चरणावर पडलेत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हे अच्युता, हे अनंता, हे संतांना प्रिय असणाऱ्या प्रभो, हे विश्वाच्या जीवनदात्या, मी आपला अत्यंत अपराधी आहे. आता आपणच माझे याच्यापासून रक्षण करावं भगवंता. हे आपण पाठवलेलं सुदर्शन चक्र, त्याच्या दाहाने मी होरपळला जातोय आगीने, तर मला माझी आपण आता या सुदर्शन चक्रापासून सुटका करा. त्यावर भगवंतांनी त्यांना काय उत्तर दिलंय? अहम भक्तपराधीनो ह्य स्वतंत्र इव द्विज, साधुर्भिर्ग्रस्त हृदयो भक्त जनप्रियः. अहम भक्तपराधीनो ह्य स्वतंत्र इव द्विज, साधुर्भिर्ग्रस्त हृदयो भक्त जनप्रियः. हे दुर्वास ऋषे, मी तर पूर्णतः भक्तांच्या अधीन आहे. मी लेश मात्रही स्वतंत्र नाही बरं. माझ्या भोळ्या भोळ्या भक्तांनी भक्ती करून माझं हृदय आपल्या स्वाधीन करून घेतलंय. ते माझ्यावर इतकं प्रेम करतात, तितकंच प्रेम मी या भक्तजनांवर करतो. आणि या भक्तांच्या पुढे मला माझी सुद्धा पर्वा मी करत नाही, लक्ष्मीची पर्वा करत नाही. भक्त माझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून मला शरण येतात. माझ्या वाचून त्यांना कोणी आश्रय नसतो. अशा भक्तांना सोडून देण्याचा विचार मी कसा करू? भक्तांनी माझं हृदय जिंकलंय, ते मला अत्यंत प्रिय आहेत. माझ्याशिवाय अन्य कोणत्याही ते मोक्षाची सुद्धा इच्छा देखील करत नाही. मी भक्तांचे हृदय आहे आणि भक्त माझे हृदय आहेत. भगवान म्हणतायत, ये दारागार पुत्राप्तान प्राणान्वित्तमिमं परम, हित्वा माम शरणं याताहा कथम त्यास्त्यक्तुमुत्सहे. आपली स्त्री, पुत्र, घर, स्वजन, धन, इहलोक परलोक सगळ्याचा त्याग करून जे मला शरण आले आहेत, मी त्यांना कसं बरं सोडू? मयि निर्बद्ध हृदयः साधवः समदर्शनाः, वशीकुर्वन्ति मां भक्त्या सस्त्रियः सत्पतीं यथा. भक्त मला भक्तीने वश करून घेताय. साधवो हृदयमय्यम साधूनाम हृदयत्वहम. माझे भक्त माझे हृदय आहे, मी त्यांचं हृदय आहे. दुर्वास ऋषी, आपण तपस्वी आहात, आपल्याजवळ प्रबळ शक्ती आहे, पण आपण त्याचा दुरुपयोग केला. अमरीशाने आपला कोणता अपराध केला होता? त्याने अशी काय आणि कोणती चूक केली? त्याने व्रताच्या पालनासाठी फक्त पाणी ग्रहण केलं असताना आपण रागावलात. आता आपल्याला मी वाचवू शकत नाही. आपण माझ्या भक्ताकडे परत जा, त्यालाच विनंती करा, त्याची क्षमा मागा. आणि जर भक्तराज अंबरीश यांनी क्षमा केली तरच या चक्राची गती थांबू शकेल. आता माझ्या हातात नाही.
असं म्हणून दुर्वास ऋषींना भगवंतांनी परत पाठवलं आहे. आता दुर्वास ऋषी हतबल झाले आणि ते परत राजा अंबरीशांकडे आलेले आहेत. पळत 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 ते पुन्हा राजवाड्यामध्ये आलेत. अंबरीश राजा तोपर्यंत थांबलेला आहे. आल्यानंतर त्यांनी अंबरीशाची विनवणी केली आहे, क्षमा मागितली आहे. राजा, मी तुला वंदन करतो, पण हे माझ्या पाठीमागे लागलेले सुदर्शन चक्र तुझ्याशिवाय कोणीच थांबू शकत नाही रे. तूच आता थांबवते आणि काहीतरी मला ह्या आगीतून सोडव. त्याच्या आगीने मी होरपळते, माझ्या शरीराचा दाह होतोय, आता मला तो सहन होत नाही आहे. मी तुला वंदन करतो असं ते म्हणतायत. त्यावेळी अंबरीश म्हणतो, नाही नाही महाराज, आपण मला वंदन करणं योग्य नाही, मीच आपल्याला वंदन करतो, तुम्ही काळजी करू नका. असं म्हणून राजाने दुर्वास ऋषींना वंदन केलं आहे, सुदर्शन चक्राला वंदन केलं आहे. सुदर्शन चक्राची त्यांनी प्रार्थना केली आहे, हे सुदर्शना शांत हो. आजपर्यंत मी जे दान पुण्य सेवा काही केली असेल तर त्या सर्वांच्या पुण्याईने तुझा वेग शांत हो आणि तू पुन्हा तुझ्या स्वस्थळी निघून जावंस, ही मी तुला विनंती करतोय, प्रार्थना करतोय. असं म्हणल्यानंतर सुदर्शन चक्र शांत झालं आहे आणि ते परत मूळ स्थानी निघून गेलेलं आहे. आणि तिकडे हळूहळू दुर्वास ऋषींचा दाह कमी व्हायला लागला आहे. अंबरीशाच्या या कथेमध्ये एक रहस्य आहे. काय आहे बरं ते? अंबरीश हे शुद्ध भक्तीचं स्वरूप आहे. दुर्वास सुद्धा आध्यात्मिक खूप त्यांची प्रगती आहे, ते एक मोठे थोर आहेत, ज्ञानी आहेत. पण भक्ती मार्गामध्ये दुर्वास म्हणजे दुर्वासना आहे आणि ही दुर्वासना बाधा उत्पन्न करते. मीच मोठा, बाकी सगळे लहान आहेत, कमी दर्जाचे आहेत, अशी भावना दुर्वास ऋषींच्या मनामध्ये निर्माण झाली आणि सगळी सुख आहेत ती मी एकटाच भोगीन, ही भावनासुद्धा दुर्वासच नाही का? दुसऱ्यांना दुःखी करण्याची इच्छा ही सुद्धा दुर्वासनाच आहे आणि ही दुर्वासना भक्तीमध्ये बाधा उत्पन्न करत होती आणि त्यामुळे दुर्वास ऋषींना ते हे भोगावे लागले. भक्तीचं रक्षण ज्ञानरूपी सुदर्शन चक्र करीत असतं. सर्व भूतमात्रात श्रीकृष्णांचं दर्शन हे सुदर्शनच आहे. भक्ती शुद्ध असेल तर ज्ञान आणि वैराग्य धावत येतील आणि सुदर्शन चक्राप्रमाणे ते ज्ञान वैराग्य कर्कशवाणी रूपी कृत्येचा आणि निंदेचा नाश करून टाकतील. खरा जो भक्त आहे तो निंदा आणि स्तुती दोन्ही समानच मानित असतो, तुल्य निंदा स्तुती. आणि त्याप्रमाणे दुर्वास ऋषींनी आधी त्याची निंदा केली तरीही अंबरीश राजाला त्याचं काही वाटलं नाही आणि ज्या वेळेला सुदर्शन चक्र कोणीच थांबू शकलेलं नाही आहे आणि त्याला परत अंबरीशांच्या घरी दरबारात परत आल्यानंतर पुन्हा त्यांनी अंबरीश राजाची स्तुती केली, त्यावेळेला सुद्धा अंबरीश राजा तेवढाच शांत आहे आणि तेवढ्या शांतपणाने त्याने दुर्वास ऋषींचा आनंदाने आदरातिथ्य केलं आहे, दुर्वास ऋषींचा योग्य तो सन्मान केला आहे आणि आता सुदर्शन चक्र परत फिरलेलं आहे, त्यांचा दाह कमी झालेला आहे. तेव्हा दुर्वास ऋषी त्यांना म्हणतायत, धन्य आहे, आज मी भगवंतांच्या भक्तांचं महत्त्व पाहिलं. राजन, मी तुझा अपराध केला असूनही तू माझ्यासाठी शुभ कामनाच करीत राहिलास. आपलं हृदय करुणेने भरल्यामुळेच माझ्यावर आपण हे मोठे उपकार केले राजन, कारण आपण मी केलेले अपराध विसरून माझ्या आपण प्राणांचं रक्षण केलं. असं दुर्वास ऋषी म्हणतायत, तुझ्यामुळे आज माझे प्राण वाचलेच. मी तुझा अपमान केला, तुझ्याशी वाईट वागलो, तुझ्या अंगावर कृत्या सोडली, पण तू मात्र करुणेचा सागर आहेस. तू माझ्याशी चांगला वागलास, तू सुदर्शन चक्राला थांबवलंस आणि माझी सुटका केलीस. एवढंच नव्हे तर राजा काहीही न खाता परत दुर्वास ऋषींची परत येण्याची वाट पाहत थांबला होता. त्यांनी आता दुर्वासांचं चरण धरले, त्यांना प्रसन्न करून घेतलंय, त्यांचे परत पाद्यपूजा केली आहे, आदर सत्कार केला आहे आणि त्यांना भोजन दिलेलं आहे. सर्व प्रकारचे भोजन करून दुर्वास तृप्त झालेत आणि राजाला आदराने म्हणालेत, राजन, आता आपणही भोजन करावं. दुर्वासाने अतिशय संतुष्ट होऊन राजाच्या गुणांची प्रशंसा केली आणि
नंतर त्यांचा निरोप घेऊन निष्काम कर्माने प्राप्त होणाऱ्या ब्रह्मलोकाकडे ते आकाशमार्गाने निघालेत. आता दुर्वासांच्या मागे सुदर्शन चक्र लागल्यापासून दुर्वास ऋषी परत येईपर्यंत जवळजवळ 1 वर्षाचा कालावधी लोटला होता. आणि इतके दिवसपर्यंत राजा फक्त पाणी पिऊन त्यांच्या दर्शनाची इच्छा मनात धरून दुर्वास ऋषींची वाट पाहत राहिला. आणि त्यानंतर दुर्वास ऋषींचा आदर सत्कार झाला, त्यांना मिष्टान्न भोजन करवलं. आणि मग दुर्वास ऋषी निघून गेल्यानंतर अंबरीश राजांनी भोजन केले आणि उरलेलं अत्यंत पवित्र असं अन्न त्यांनी स्वतः खाल्लेलं आहे. आणि यानंतर अंबरीश राजाने आपल्यासारखेच गुण असलेल्या आपल्या पुत्रावर आपला राज्याचा भार सोपविला आणि तो आता स्वतः वनामध्ये निघून गेला आहे. आणि आपलं मन भगवंतामध्ये लीन करून तो संसारातून मुक्त झालेला आहे. महाराज अंबरीशांचं हे परमपवित्र आख्यान जो वाचतो आणि त्याचं स्मरण करतो तो भगवंताचा भक्त होतो. रामबरीश भगवान की जय. अशा प्रकारे इथे अंबरीशाचं आख्यान पूर्ण होतंय. आता शुक्राचार्य पुढे सांगतायत परीक्षिताला, विरूप, केतुमान आणि शंभू असे अंबरीशाला 3 मुलं होती. विरूपाचा पृषदश्व आणि पृषदश्वाचा रथितीर असा पुत्र होता. रथितीराला संतान काही झालं नाही. त्याने अंगिरा ऋषींना प्रार्थना केली आणि मग त्याला त्याच्या पत्नीपासून ब्रह्मतेजानी संपन्न असे अनेक पुत्र झालेले आहेत. अंगिरा ऋषींची प्रार्थना ऐकली आणि त्याला पुत्र झालेले आहेत. आता ते अंगिरसच म्हणवले गेलेले आहेत. रथितर वंशाचे ते श्रेष्ठ पुरुष होते, कारण अंगिरस ऋषींची प्रार्थना त्याने केल्यानंतर त्याला पुत्रप्राप्ती झाल्यामुळे आता हे क्षत्रिय आणि ब्राह्मण अशा दोन्ही वर्णांशी या रथितर वंशाच्या पुत्रांचा संबंध आलेला आहे. एकदा काय झालं तर मनूला शिंक आली आणि त्याच्या शिंकण्याने त्याच्या नाकातून इक्ष्वाकू नावाचा पुत्र उत्पन्न झाला. आता या इक्ष्वाकूचे 100 पुत्र होते. त्यातले सगळ्यात ज्येष्ठ पुत्र असे होते विकुक्षी, निमी आणि दंडक. आणि त्याच्याहून धाकटे असे 25 पुत्र होते. हे पुत्र आर्यवर्ताच्या पूर्व भागाचे आणि दुसरे राहिलेले 25 पुत्र पश्चिम भागाचे असे अधिपती झाले. आणि राहिलेले जे पुत्र होते ते दक्षिण आणि अन्य प्रांताचे अधिपती झाले. एकदा काय झालं, इक्ष्वाकुनी या नाकातून उत्पन्न झालेल्या इक्ष्वाकुनी अष्टका नावाच्या श्राद्धाच्या वेळी थोरल्या पुत्राला सांगितलं, ती तू जा आणि श्राद्धाला योग्य असं पवित्र पशुचं मांस आणून दे. ठीक आहे म्हणून तो वनात गेला आणि त्याने पुष्कळ पशूंची शिकार केली. शिकार करून तो थकला आणि त्यातल्याच शिकारीतला एक ससा त्याने खाऊन टाकला भूक लागल्यानंतर. आणि राहिलेलं जे होतं शिकार करून राहिलेलं ते त्याने आणून दिलं मांस. आता जेव्हा गुरुजी ते श्राद्धासाठी बसले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे मांस दूषित आहे, यातलं काही खाल्लेलं आहे. मग तेव्हा गुरुजींनी सांगितलं की अहो हे काहीतरी हे बरोबर नाही, हे दूषित आहे. त्यावेळेला त्यांनी आपल्या पुत्राला विचारलं काय झालं. मग पुत्राने सांगितलं मला भूक लागली, असं मी केलं. शास्त्रविधीचं त्याने उल्लंघन केलं म्हणून या पुत्राला त्यांनी देशाबाहेर घालवून दिलं. आणि मग इक्ष्वाकुनी वशिष्ठ ऋषी यांच्याबरोबर चर्चा केली आणि शरीराचा योगाच्या अभ्यासाने त्याग केला आणि परमपद प्राप्त करून घेतलं. आता इक्ष्वाकूचा देहांत झाल्यानंतर हा विकुक्षी परत आला आपल्या राजधानीमध्ये आणि तोच या पृथ्वीचं राज्य करायला लागला. मोठमोठे यज्ञ करून त्याने भगवंताची आराधना केली आणि शशाद नावाने तो प्रसिद्ध झाला. हा विकुक्षी पुढे शशाद नावाने प्रसिद्ध झाला. विकुक्षीच्या पुत्राचं नाव होतं पुरंजय. या पुरंजयाला कोणी इंद्रवाह म्हणत तर कोणी कुकुत्स म्हणत. तर या पुरंजयाला इंद्रवाह किंवा ककुत्स हे नाव कसं काय पडलं
असं परीक्षितांनी विचारलंय. त्यावेळेला ते सांगतायत, आता शुकाचार्य सांगतायत, सत्ययुगाच्या शेवटी देवांचं दानवांशी घनघोर युद्ध झालं. ही युद्ध चालूच असायची सतत काही ना काही निमित्ताने. त्यावेळी देवांचा दैत्याकडून दारुण पराभव झाला. आता त्यांनी आपल्या सहाय्यासाठी वीर पुरंजयला आपलं मित्र बनवलं देवांनी. आणि ते पुरंजयला म्हणाले, पुरंजयाला म्हणाले की तू आम्हाला आता सहाय्य कर, आम्हाला दानवांवर विजय मिळवायचा आहे. पुरंजय म्हणाला, मी येतो सहाय्य करायला, पण म्हणला माझी एक अट आहे. मग देवांनी विचारलं इंद्रानी की काय? तर म्हणले, देवराज इंद्र जर माझे वाहन होतील तरच मी युद्ध करीन. इंद्रानी पहिल्यांदा काही मानलं नाही, मी काय कोणाचं वाहन बिहन होत नसतो म्हणे. परंतु सर्व शक्तिमान विश्वात्मा आपल्या भगवंतांनी त्याला सांगितलं की तुला जर पराभवात तुला जर तुझ्या दानवांकडून जर पुन्हा पराभूत व्हायचं असेल तर ठीक आहे, तू नको होऊ वाहन. पण जर तुला पराभूत व्हायचं नसेल, दानवांवर विजय मिळवायचा असेल, तर तुला आता वाहन होणं गरजेचं आहे. म्हणून त्याने बैलाचं रूप घेतलेलं आहे. इंद्रानी पुढं बैलाचं रूप घेतलं आहे आणि पुरंजयानी कवच धारण करून दिव्य धनुष्य आणि तीक्ष्ण बाण हातात घेतलेत. आणि तो इंद्रवाह म्हणून त्याला इंद्रवाह म्हणलं की ज्याने इंद्राला वाहन बनवलंय असा इंद्रवाह. आणि इंद्रानी बैलाचं रूप घेतलंय आणि त्या बैलावर चढून तो त्याच्या वशिंडावर बसला आणि म्हणून त्याला ककुत्स असं नाव पडलं. जेव्हा तो युद्धासाठी तयार झाला तेव्हा देवसुद्धा त्याची स्तुती करायला लागले. वीर पुरंजयाने दैत्यांच्या बरोबर अत्यंत रोमांचकारी असा घोर संग्राम केला आणि देवांना विजय मिळवून दिला. पुरंजयाने त्यांचे नगर, धन, ऐश्वर्य सर्व काही जिंकून इंद्राला दिले. म्हणूनच त्या राजर्षीला पूर जिंकल्या कारणाने पुरंजय आणि इंद्राला वाहन बनविल्याने इंद्रवाह आणि बैलाच्या वशिंडावर म्हणजे ककुदावर बसल्यामुळे ककुत्स असं पुरंजयला दुसरं नाव मिळालं. बैलाच्या वशिंडावर म्हणजे ककुदावर म्हणून ककुत्स. आता ह्या पुरंजयाचा पुत्र अनेना आणि या अनेनाला पुत्र झाला त्याचं नाव पृथू. पृथूचा पुढे पुत्र आहे विश्वरंध्री आणि विश्वरंध्रीचा चंद्र आणि चंद्राचा युवनाश्व. आता आपल्याला थोडीशी युवनाश्वाची कथा ऐकायची आहे. युवनाश्वाचा पुत्र झाला शाबस्त आणि त्याने शाबस्तीपुरी बसवली. शाबस्ताचा पुत्र बहरदश्व आणि त्याचा पुत्र कुवलयाश्व. हा कुवलयाश्व सुद्धा अत्यंत बलशाली होता. त्याने उत्तंक ऋषींना प्रसन्न करण्यासाठी 21,000 पुत्र बरोबर घेऊन धुंदू नावाच्या दैत्याचा वध केला. त्याचं नाव धुंदुमार असं पडलं. धुंदू दैत्याच्या मुखातील आगीमुळे याचे सगळे पुत्र जळाले. फक्त 3च पुत्र जिवंत राहिले, दृढाश्व, कपिलाश्व आणि भद्राश्व. या दृढाश्वापासून हर्यश्व आणि त्याच्यापासून निकुंभ यांचा जन्म झाला. निकुंभाचा बहरणाश्व, त्याचा कृशाश्व आणि कृशाश्वाचा सेनजित. सेनजिताचा युवनाश्व नावाचा पुत्र झाला. आता हा जो युवनाश्व आहे याला काही संतान नव्हतं. याची कथा आपण आता बघणार आहोत. युवनाश्वाला संतान नव्हतं म्हणून तो अतिशय दुःखी होता आणि आपल्या 100 पत्न्या होत्या त्याला, पण एकीलाही संतान नाही. आणि म्हणून तो एक दिवस वनामध्ये पत्न्यांना घेऊन गेला आणि तिथे त्याला काही ऋषीमुनी भेटले आणि मग त्यांनी सांगितलं की असं असं आहे बाबा, संतान नाही, राज्यावर कोण बसणार आता, मला वारस नाही काही. त्यावेळेला ऋषींनी एकाग्रतेने इंद्रदेवतेचा यज्ञ युवनाश्वाकडून करून घेतला. यज्ञ झाल्यानंतर तो कुठे बाहेर गेला आणि मग रात्रीच्या वेळी त्याच्या ह्याच्यामध्ये परत आला कुटीमध्ये. युवनाश्वाला तहान लागली होती. तो यज्ञशाळेत गेला तहान लागली म्हणून. इकडे तिकडे बघितलं तर इतरत्र ऋषी झोपलेले दिसले त्याला आणि एका ह्याच्यामध्ये पाणी दिसलं त्याला. पाणी दिसलं म्हणून तो पाणी प्यायला,
पण त्याला माहीत नाही की हे पाणी अभिमंत्रित केलेलं आहे पाणी, आणि अभिमंत्रित केलेलं पाणीच युवनाश्वाने पिऊन टाकलं. जेव्हा ऋषी उठले तेव्हा त्यांनी पाहिलं की कलशात तर पाणी नाही. मग त्यांनी विचारलं, अरे हे पाणी कोणी घेतलं? त्यावेळेला युवनाश्वाने सांगितलं, रात्रीच्या वेळेला मी आलो बाहेर जाऊन वनातून, आणि मला तहान लागली म्हणून मी इकडे तिकडे बघितलं, तुम्ही सगळे झोपलेला होतात, मला कुठेच काही सापडलं नाही, तर कलशात पाणी होतं ते मी प्यायलं म्हणला. तेव्हा त्यांनी भगवंतांना नमस्कार केला सगळ्या ऋषींनी. देवा, तुझी लीला आगाध आहे, देवाचं सामर्थ्य खरंच आगाध आहे. आणि मग पुढं काय झालं तर युवनाश्वाला दिवस राहिले आणि युवनाश्वाच्या पोटामध्ये गर्भ वाढायला लागला. आणि मग 9 महिने पूर्ण झाल्यानंतर या युवनाश्वाच्या उजवीकडील पोट फाडून त्यातून एक चक्रवर्ती पुत्र उत्पन्न झाला. आता पुत्र तर जन्माला आला, आता ह्याला दुधाची काय सोय? त्याच्यात शरीरात तर काही बदल नाही ना, तेव्हा काही लिंग बदललेलं नव्हतं, त्यामुळे बाकीचे बदल काहीच झालेले नाही आहेत. त्याला रडताना पाहून आता ऋषी म्हणाले, आता हे बालक तर दुधासाठी रडणार, आता ह्याला कोणाचं दूध पाजायचं? त्यावेळेला स्वतः इंद्र तिथे आलेला आहे की हा माझ्या यज्ञातनं प्रगट झालेला आहे आणि म्हणून हा माझा पुत्र आहे, म्हणून मी त्याला दूध देणार, असं म्हणून इंद्राने आपली तर्जनी त्याच्या तोंडात घातली आहे आणि त्या योगे त्याला दूध पाजले. मानधाता, हा माझं दूध पिणार, असं म्हणून इंद्राने त्याला तर्जनीतून आपल्या दूध दिलेलं आहे. ब्राह्मण आणि देवांच्या प्रसादाने त्या मुलाचा पिता युवनाश्व याला सुद्धा मृत्यू आलेला नाही. तो तेथेच तपश्चर्या करत राहिला आणि मग मुक्त झाला. आता इंद्राने या मुलाचं नाव त्रसदस्यू असं ठेवलं, कारण रावण वगैरे इत्यादी जे असुर होते ते ह्याला घाबरत होते, लुटमार करणारे लोक त्याला घाबरत होते, म्हणून त्याचं नाव त्रसदस्यू असं ठेवलं. आणि पुढे मानधाता म्हणून त्याचं नाव झालं, कारण मानधाता, इंद्रानी त्याची तर्जनीद्वारे त्याला दूध पाजलं, मानधाता असं तो इंद्र म्हणाला, म्हणून त्याचं नाव मानधाता पडलं. आणि हा पुढे चक्रवर्ती राजा झाला आणि ह्या राजाने एकट्यानेच 7 द्वीपांवर पृथ्वीच्या राज्य केलेलं आहे. आणि त्याने यज्ञस्वरूप प्रभूंची आराधना केली. जिथून सूर्याचा उदय होतो आणि जेथे त्याचा अस्त होतो, हा एवढा संपूर्ण भूभाग युवनाश्वनाचा पुत्र मानधाता याचं राज्य पसरलेलं होतं. आता ह्या मानधाता राजाची पत्नी शशीबिंदू होती आणि यांना एक कन्या झाली, तिचं नाव बिंदुमती. आणि ह्या बिंदुमतीला पुरुकुत्स, अंबरीश आणि योगी मुचकुंद असे 3 पुत्र झालेले आहेत आणि त्यांना 50 बहिणी होत्या. आता या 50 जणींनी एकट्या सौभरी ऋषींना आपलं पत्री म्हणून स्वीकारलंय. आता ही सौभरी ऋषींची कथा म्हणजे मानधाताची जी मुली आहेत 50, मानधाता राजांच्या 50 मुली त्यांनी एकट्या सौभरी ऋषींना कसं वरलं, का वरलं, कधी झाला हे सगळं, ही जी कथा आहे ती आपण पुढच्या भागामध्ये बघू. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.